भरपूर जण प्रश्न विचारत होते, तो म्हणजे आभा कार्ड नक्की काय आहे आणि आयुष्यमान कार्ड नक्की काय आहे, या दोघांमधील जो काही फरक नक्की काय आहे हाच भरपूर जणांना माहीत नाहीये. तर आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड यामधील नक्की फरक काय आहे हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती आपला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला पाहूयात. आभा कार्ड, आता आभा म्हणजेच त्याचं नाव आहे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट. आभा कार्डचा मुख्य उद्देश जर पाहिला तर एक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड आहे. जसं आपलं आधार कार्ड असतं तसंच पद्धतीने हे आरोग्याची माहिती, तुमच्या आरोग्याची माहितीसाठी हे आभा कार्ड आहे. आता हे आभा कार्ड नक्की काय करतं, जसं की हे कार्ड काय करतं तर तुमचं जे काही वैद्यकीय रेकॉर्ड आहे, जुनं रेकॉर्ड असेल ज्यामध्ये तुमचं तुम्ही कुठे सोनोग्राफी केली असेल, एक्सरा केला असेल किंवा रक्तलघवी चेक केली असेल, कोणत्या तरी डॉक्टरने तुम्हाला मागच्या वेळेस तपासलंय आणि त्याच्यामध्ये काय झालं असेल, तर अशा प्रकारची जी काही वैद्यकीय माहिती आहे, आरोग्याची माहिती आहे तुमची, ती साठवण्याचं काम हे आभा कार्ड करतं. आणि तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेला तर आभा कार्ड तुम्ही दाखवू शकता. तुमचं जे काही जुनं रेकॉर्ड आहे ते काय आहे ते फक्त ह्या कार्डनी तुम्ही त्या डॉक्टरांना दाखवू शकता. आता हे आभा कार्ड नक्की कोण काढू शकतं, याला काय पात्रता नक्की काय आहे, तर हे आभा कार्ड भारतातील कोणताही नागरिक काढू शकतो. याला असं कोणतीही पात्रता नाहीये, कोणीही हे कार्ड काढू शकता. आता याचा सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा होतो तो म्हणजे काय आहे की तुम्हाला कोणतेही रेकॉर्ड आहे, जुनं रेकॉर्ड, ते तुम्हाला हातामध्ये घेऊन वागवण्याची गरज नाही. तुमचं फक्त आभा कार्ड असेल तर तुमचं जुनं रेकॉर्ड ते तुम्ही डॉक्टरांना डायरेक्टली दाखवू शकता. हे याचा मुख्य फायदा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण काय म्हणत होते की हे एक हेल्थ इन्शुरन्स कार्ड आहे का, 5 लाखाचा विमा वगैरे भेटतो का, तर हे एक कोणतंही इन्शुरन्स कार्ड नाही, कोणताही विमा याच्यामध्ये मिळत नाही. हे लक्षात ठेवा, हे आभा कार्डमध्ये कोणताही विमा मिळत नाही. फक्त आरोग्याची माहिती साठवणे या कार्डचं महत्त्वाचं असं काम आहे. आता तुम्ही म्हणाल हे आभा कार्ड कसं काढायचं, तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे. यूट्यूबवरती सर्च करा आभा कार्ड मराठी कॉर्नर, असं सर्च केल्यानंतर आपल्या चॅनलचा व्हिडिओ भेटेल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही हे आभा कार्ड काढू शकता. आता आपण पाहूयात आयुष्यमान कार्ड. तर आयुष्यमान कार्ड नक्की काय आहे ते समजून घ्या. आयुष्यमान कार्ड म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, या योजनेअंतर्गत हे आयुष्यमान कार्ड आलेलं आहे. त्याला आपण गोल्डन कार्ड सुद्धा म्हणतो. याचा मुख्य उद्देश म्हणजे ही एक इन्शुरन्स स्कीम आहे, आरोग्य विमा योजना आहे. या इन्शुरन्स स्कीम मधून जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवली गेली आहे. हे कार्ड नक्की काय काम करतं, तर पात्र कुटुंब जे आहेत त्यांना जर दवाखान्यात ॲडमिट केलं तर त्यांचा जो काही खर्च होणार आहे तो 5 लाखापर्यंतचा खर्च हे कार्ड उचलत असतं. यामध्ये खाजगी सुद्धा हॉस्पिटल असतात, तसेच ज्यामध्ये सरकारी असतील सरकारी सुद्धा मोठमोठे हॉस्पिटल यामध्ये अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला 1 रुपया सुद्धा भरावा लागत नाही. आता तुम्ही म्हणाल हे कार्ड सर्वजण काढू शकतात का, हे सर्वांसाठी आहे का, तर असं नाही, हे सर्वांसाठी नाही. ज्या ज्या लोकांचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे, ऑनलाईन दाखवतं रेशन कार्ड, ते सर्वजण हे कार्ड काढू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती हा कार्ड काढू शकतो. हे फक्त कुटुंबाचं कार्ड नसतं, तर ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे त्या कुटुंबातील घरातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान कार्ड काढू शकतो. 5 लाख रुपयाचा जो काही उपचार असतो तो प्रत्येक वर्षाला असतो. वर्षभरामध्ये जर तुम्हाला काही मोठं काही झालं, छोट्या आजारांसाठी नाही पण मोठं ऑपरेशन वगैरे आलं किंवा अचानक काही संकट आलं, ॲक्सिडेंट झाला, तर त्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त मानलं जातं. आता तुम्ही म्हणाल हे आयुष्यमान कार्ड आम्हाला काढायचं तर कसं काढायचं, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून काढू शकता. यूट्यूबवरती जावा, यूट्यूबवरती सर्च करा मराठी कॉर्नर आयुष्यमान कार्ड, तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही आपलं आयुष्यमान कार्ड काढू शकता. महत्त्वाचं म्हणजे याला आपण एक इन्शुरन्स कार्ड म्हणू शकतो. तर तुम्हाला हे दोन्ही कार्डमधला फरक समजला असेल. आभा कार्ड हे एक नॉर्मल कार्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विमा नाही, पण आयुष्यमान कार्डमध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.